सरकारनं कर्जमाफी तर जाहीर केली, पण त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी 30 जूनची वाट पाहावी लागते. खरीप हंगाम सुरू असताना आधीच कर्ज खात्यावर असल्यानं बँकांकडून नवं कर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर्षी लाखो शेतकऱ्यांना अद्याप पीक कर्ज मिळालेलं नाही. पाहूयात या संदर्भात पुढारी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. अमरावतीत 7 लाख हेक्टर जमिनीवर कपाशीच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलं. मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही, त्यामुळे पेरणी रखडली आहे. ज्यांनी पेरणी केली त्यांचं पीक धोक्यात आलंय. त्याचबरोबर बियाणं खरेदीसाठी पैसे नसल्यानं शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारनं कर्जमाफी जाहीर केली, पण 30 जूनची मुदत दिल्यानं बँका नवं कर्ज द्यायला तयार नाही. आतापर्यंत शेतकरी ज्या आशेवर बसला होता की कर्जमाफी कर्जमाफी कर्जमाफीचा अद्यापपर्यंत कुठलाही आदेश, कुठलाही जार, कुठलाही कागद हा शेतकऱ्यापर्यंत पोचला नाही. राज्यकर्ते हे खोटी घोषणा करतात, खोट्या शेतकऱ्यांना फसवाफसवीचं करतात. कारण आज शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की संपूर्ण जून महिना सरत आला, पण पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना बियाणं घ्यायसाठी पैसे नाही, शेतकऱ्यांना खत घ्यायसाठी पैसे नाही. आणि सरकारनं तुम्ही एक खताचं भाव 2 ते 2.5 हजार रुपयाचं पोतं केलं. शेतकऱ्यांना कसं घ्यावं ते पोतं? कर्जाचा बोजा आमच्यावर वाढत आहे, व्याजाचा बोजा आमच्यावर वाढत आहे आणि तुम्ही म्हणता कर्जमाफी केली आहे. तर कर्जमाफी केली असेल आणि करणार असाल तर आम्हाला तात्काळ करा आणि जेणेकरून आम्हाला पुढची दिशा ठरवता येईल. कारण शेतकरी आज चिंतेत आहे, कारण त्याची बी भरण्याची सोय, खता पाण्याची सोय लागत नाही आहे, त्याच्यात खताचा तुटवडा आहे. हिंगोली जिल्ह्यात वेगळी स्थिती नाही. जिल्ह्यात 926 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचं उद्दिष्ट आहे, पण जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 10% पीक कर्ज वाटप झालंय. बँकेत कर्जासाठी गेल्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून कर्ज नाकारलं जातं. त्यामुळे सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्यायच नाहीये. उचललं नाही, पहिले भरलेलं होतं, आता डबल उचललं नाही. आता ते म्हणतात पहिल्या 3 होता, आता तो 1 लाख रुपये भरा डबल उठला म्हणायचं. आता पैसे नाही जवळ म्हणून त्याच्यामुळं मी थकीत राहिलो. बँकेसाठी कागदपत्र घेऊन गेलतो, तर आम्हाला पीक कर्ज दिलेलं नाही. ते कागदपत्र पण घरी आहेत, पण ते आम्हाला तिथून मग थोडं आज या उद्या या असं करून करून नंतर आम्हाला ते दिलं नाही आणि आम्ही ते चक्रमारून परेशान झालो. शेतकऱ्यांना कर्ज का नाकारलं जातं याबाबत अग्रणी बँकांचे अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. चंद्रपुरातही वेगळी स्थिती नाही. एकीकडे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे आणि आधीचं कर्ज फेडल्याशिवाय बँका त्यांना कर्ज द्यायला तयार नाही. कर्जमाफीत आपला समावेश होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बँकांकडून याबाबत माहिती दिली जात नाही असं शेतकरी सांगतात. खरीपासाठी बियाणं, खतं आणि शेती कामांचा खर्च वाढत असताना कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. नाही, अजून तर आम्हाला कर्जमाफीचं काही मिळालं नाही. मी चौकशी केली होती पण सोसायटीमध्ये, पण त्यांनी सांगितलं की अजून आमच्याकडे काहीच आलेलं नाही. आता गव्हर्नमेंट काय करते, आम्ही त्यांचे मायबाप लोक तेच की नाही. अजूनपर्यंत आम्हाला 1-2दा कर्जमाफी झाली, त्याचाही फायदा नाही भेटला. 3 लाखापर्यंत म्हणे, तेव्हाही नाही भेटला. आता त्यांचं काय आहे काही आम्हाला काय समजणार सर्वसाधारण माणसाला. कुठला शेतलाला लाभ भेटला नाही. मी कागदपत्र नेऊन दिले होते, तर त्याचं काही झालं नाही. काहीच मी बँकच्या सोसायटी बाबूला विचारलं, कर्ज डबल भेटेल का? तर कर्ज भेटत नाही म्हणताय. कारण तुमचं थकीत असल्यामुळे तुम्हाला कर्ज भेटत नाही. सरकारनं कर्जमाफी दिल्याचा आनंद शेतकऱ्यांना आहेच, पण नवं कर्ज मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. अशा शेतकऱ्यांची व्यथा चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन करून मांडली. बैलावर बसून त्यानं तहसील कार्यालय गाठलं आणि कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे. राज्य सरकारनं कर्जमाफी केली असती तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करण्यासाठी सरकारनंच आदेश द्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांचा हा मुद्दा उपस्थित होईल आणि त्यावर सरकार कार्यवाही करेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.